नाशिकमध्ये आदिवासी आयुक्तालयाबाहेर रोजंदारी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन सुरू होतं आणि ते आता चिघळल्याची दृश्य आपण पाहू शकतो। बाह्य स्रोत रद्द करा, रोजंदारीचे आदेश द्या, GR रद्द करा या मागणीसाठी आदिवासी आश्रमशाळेमध्ये रोजंदारीवर कार्यरत शिक्षकांकडून गेल्या महिनाभरापेक्षाही जास्त काळापासून म्हणजे 36 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे। उद्या माझ्या राज्याचे माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गिरीशजी महाजन साहेब इथे ध्वजारोहणासाठी येणार आहे। हाच प्रश्न असाच आम्ही त्यांना जाऊन विचारले, साहेब आपणही बैठकीत होतात, आपण नाशिकला आल्यानंतर आम्हाला सांगितलं होतं साहेब पोरांनो तुम्हाला मी न्याय देतो। आमचा विश्वास आजही महाजन साहेबांवर आहे। आम्हाला जर पहाटेपर्यंत न्याय दिला नाही तर उद्या यापेक्षा आम्ही दर 20 मिनिटांमध्ये जाऊ। जोपर्यंत आम्हाला पत्र येत नाही आमचं तुम्हाला न्याय मिळाला आहे तोपर्यंत आम्ही मध्ये जाऊ आणि जर तोपर्यंत न्याय मिळाला नाही उद्या सकाळीच्याला माझ्या महाजन साहेबांना आम्ही सॅल्यूट करून या प्रश्नाचं उत्तर अगदी आंदोलन करताना ध्वजारोहणाचा वेळ टाळता आम्ही ध्वजारोहणाला थांबवणार नाही। त्या अजेंड्याने नाशिकमध्ये येतील, कलेक्टर ऑफिसला येतील, कलेक्टर ऑफिस इथून हाकेच्या अंतरावर आहे। आम्ही मॅप टाकू, आम्हाला कलेक्टर ऑफिस माहित नसेल तर आम्ही इथून कुठेही राहू द्या, तिथे जाऊ आम्ही कुठेही राहू द्यात। आम्ही ह्या देशातून त्या देशात जातो। अहो सरकार स्थापनाच्या वेळी इथले आमदार तिकडे जातात, सरकार स्थापन होतं। नाशिकमध्ये आम्ही जाणार नाही का? जाणार नाही का? जाऊ। अहो हा मास्तर आहे, गणी मी केव्हा हात शिकवतो। त्यामुळे यांनी आम्हाला तर कोणी सांगू नये, आम्हाला न्याय द्यायचा असेल ते प्रामाणिकपणे आणि या सरकारने सन्मानाने द्यावा। आजही शासनाचा मी नक्कीच सांगितलं, मी तुमचा प्रश्न जरा सुधारतो। आमचे 22 आमदार नाहीत, एकूण 25 आमदार आहेत। त्यापैकी एक आदिवासी मंत्री आहेत, आता तो आम्ही वजा करतो। आमचे 24 आमदार आहेत, त्यापैकी हृदय सम्राट आदरणीय झिरवाळ साहेब आहेत। हे वेळोवेळी येतात, तब्येतीची काळजी घेतात, आमच्याशी बोलतात, शासन दरबारी त्या मागण्या मांडताना मी त्यांना बघितले, त्यांच्याबरोबर आम्ही गेलोय, परंतु त्यांचाही कुठेतरी आवाज दाबला जातो। हे कशावरून सिद्ध होतं की ते जर आम्ही पुरावे ना त्या बैठकीला माझ्या झिरवाळ साहेबांसोबत मी सुद्धा गेलोय। सरकारने दाबला, मी सरळ सांगेन कोण होतं त्या बैठकीत, आता कोण होतं काय होतं या प्रश्नाची उत्तर ते पुढे आपण घ्यावे। माझ्या झिरवाळ साहेबांना सुद्धा आपण हा प्रश्न विचारावा, कारण झिरवाळ साहेबांच्या माध्यमातून एक त्यांच्या देशातला त्यांच्या राज्यातला आदिवासी समाजाचा नागरिक म्हणून मी बोलतो। माझ्या झिरवाळ साहेबांना दाबलं जातं कारण त्यांचा आदिवासी समाज बहुजन समाज हा कुठेतरी ते वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि माझ्या झिरवाळ साहेबांना काय काय केलं हे त्यांनी बघावं। आता झिरवाळ साहेबांचा प्रश्न नाही, हा तुमच्या मागण्या नियमबाह्य आहे, तुमच्या मागण्या नियमात नाही असं आदिवासी मंत्री वारंवार म्हणताय। त्यांचं म्हणणं जर खरं असेल ना, त्यांचं म्हणणं जर खरं असेल तर मग गेल्या 25 वर्षापासून झोपले होते का? हे झोपले होते का? 10 वर्षापासून हे सर चालू आहे, तुम्ही बघताय, त्यावेळी झोपले होते का? अहो जर मला सांगा, हे जर मागण्या नियमबाह्य होत्या तर 1585 रोजंदारीतून कोर्टाने आदेश देऊन कर्मचारी कायम केलेले आहेत, मग ते नियमबाह्य सांगू आम्ही? 50-50 लाख फरक काढलेला ह्या शासनाने, ते नियमबाह्य आहेत? अहो आमच्या मुलाखती IAS लोकांनी घेतलेल्या आहेत आणि मग आम्हाला त्या ठिकाणी कामावर पाठवलंय, मग आम्ही नियमबाह्य का? आमचे IAS अधिकारी नियमबाह्य? आमचे IAS अधिकारी सुद्धा नियमबाह्य नाहीत, आमचे IAS अधिकारी सुद्धा नियमबाह्य आहेत। IAS अधिकारी माझ्या बरोबर आहेत माझ्या। मग असं तुम्ही सरळच म्हणतात, आम्ही पात्रता कशी बसतोय सांगतो। माध्यमिक शिक्षकाला TET लागते, उच्च माध्यमिक शिक्षकाला TET लागते, प्राथमिक शिक्षकाला लागते, परंतु ह्याच माझ्या आदरणीय फडणवीस साहेबांच्या सरकारने 18-19ला ज्यांची TET प्राथमिक नाही अशा लोकांना संधी देऊन त्यांना परीक्षेत गुणदान करून कायम कर्मचारी केलेला आहे। आजही त्यांच्या त्या निर्णयाचा सन्मान आहे। 5 वर्ष संधी दिली आहे, जे मी आता उल्लेख केला, 1585 कर्मचारी कायम केलेत, यांना सुद्धा प्राथमिक शिक्षकांना संधी दिली आहे। आणि मला सांगा, आदरणीय डॉक्टर गावित साहेब मंत्री असताना त्यावेळेस त्यांनी आमच्या प्रश्नाचा आपण प्रश्न विचारला, गुणवत्ता गेली, त्यावेळेस आमची पाठ थोपटली। माझ्या मागील आयुक्त मॅडम आदरणीय गुंडे मॅडम होत्या, त्यांनी आमची पेपरातून तुमच्याच माध्यमातून पाठ थोपटली की ह्या मुलांनी अगदी राज्यस्तरावर क्रीडा क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रात मुलांना पाठवलेलं आहे। माझे रोजंदारी कर्मचारी माझ्या कायम बांधवांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात। अहो ते जर आमचे पाठ टोपडत असतील आणि काल आज आलेली खासगी कंपनी असर अहवाल देत असेल की हे लोक यांच्यामुळे गुणवत्ता ढासळली, पण मला प्रश्न पडतो, अरे कोणी गुणवत्ता ढासळली? तुम्ही वरतून चेक करा, खालून चेक नका करू, खालून चेक करा, वरतून चेक करा। आपण पात्र कसं आहे? ठीक आहे,
लोक येते काय ना ते बाबा ते फाईट चालू आहे. या दृश्यांच्या माध्यमातून आंदोलक चांगलेच आक्रमक झालेले आहेत. आमच्या मागण्या मान्य का करत नाहीत. मंत्री, आमदार, आदिवासी आमदार देखील आमच्या संदर्भात काही विषय मांडताना दिसत नाहीत, अशी तक्रार या आंदोलकांची आहे. आणि आज 36व्या दिवशी हे आंदोलन या ठिकाणी चिघळल्याचं आपण पाहू शकतो. तर उद्या गिरीश महाजन हे ध्वजारोहणासाठी नाशिकमध्ये येणार आहेत आणि त्यावेळी आम्ही त्यांना सल्यूट करून त्यांना हे प्रश्न विचारू, असं देखील आंदोलकांनी म्हटलं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.